मागील काही दिवसांपूर्वी आपण रायरेश्वर पठारावरील निसर्गरम्य व घनदाट अरण्यात वसलेल्या माळवाडी या गावास भेट दिली होती आणि याच गावात आपल्याला भेटले होते सुरेश दादा। त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना या जंगलाबद्दल आणि या जंगलातील विविध औषधी वनस्पतींबद्दल असलेले ज्ञान हे किती प्रचंड आहे हे आपल्याला जाणवले होते। त्याबद्दलच या व्लॉग मार्फत आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही ह्या बाजूला आल्यानंतर ना तुम्हाला अजून थोड्या दिवसानं, जास्त नाही थोड्या दिवसानं, गणपतीच्या नंतर जर आलाव ना तुम्हाला तो खूप काही अजून बघायला भेटेल। तुम्हाला सांगू शकतो म्हणजे असं तुम्ही कोणी आला ही वनस्पती कुठली, ती वनस्पती कुठली, प्रत्येक वनस्पतीचं नाव सांगू शकतो मी। बरोबर, ही पान आहेत, ही ओके, ही पान आहेत ना ती टेचायची, त्याचा रस काढायचा आणि ते थोडासा असा हातावरती सोडायचा, म्हणजे तिला हात लावला ना जी शिंगे बाहेर काढते ना, शिंगे हातच जवळ गेला की ती शिंगे आत घेते। कुत्र्यासाठी म्हणजे कुत्र्याला आपण कुत्रे बघा पाठीमागसाठी लकवा मारता लटकं होतं। पूर्वी लोक आहेत ना आमची, त्यावेळेस आम्हाला साबण भेटत नव्हता, त्याचे फळ टेचायचे आणि त्यांनी कपडे धुवायचे। आपली बुर्जी असती ना, बुर्जी अंडा बुर्जी सारखी सेम लागणार। अरे वा, हा सेम तशीच बनणार। काकडीच एक प्रकार हे रानातलं, त्या झाडाची ही मुळी आहे, दंश होतो। दादांनी जसं सांगितलं त्या ठिकाणी ही मुळी तुम्ही जर घेऊन गेलात त्या ठिकाणापर्यंत तर हे असं उभे राहते त्या ठिकाणी। थंडी ताप जर येत असेल किंवा आपल्याला मूतखडा, ओके, मूतखड्यावरती जलद उपचार, हा जर आपल्याला सापाने दंश केला, काय झालं म्हणजे हे सापावरती आहे, सापाच्या विषयावरती गुणकारी, मग ते ज्याला मणक्याला गॅप किंवा एखाद्याचे सांधे दुखतात, बरं हात पाय दुखतात, सांधे दुखतात, त्या सांधे दुखीवरती ह्याचे जे मूळ आहे किंवा कंद आहे उकळून मग ते घ्यायचं आपल्याला। त्या ॲलोपेशिया तुम्ही जो आजार म्हणताय केसांचा, त्याच्यावरती हे गुणकारी आहे। गुणकारी, अच्छा, ते जे चावी वगैरे पडली, चावी पडते ना बरोबर ओके त्याच्यावरती आम्लपित्त, ओके, त्यासाठी म्हणजे लोकांना आजकाल ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय, तर त्याच्यासाठी हे उपयोगी। रानगवा आला होता घरापर्यंत, वनस्पती भाजक्याचं झाड आहे। अच्छा, भाजलेली जखम बरी होती, तर आपल्या डोळ्यात फुल पडण्याचं प्रमाण असतं, डोळ्यातून पाणी जर येत असेल, डोळ्यामध्ये आपल्या कचरा गेला तर ह्याची जी मुळी आहे ती आपल्या अशी डोळ्यात घालायची, अशी थोडीशी फिरवायची, हे डायबिटीस साठी। अच्छा, बरोबर गोलाकार मांडणी दगड मांडलेली आहेत आणि याच्यावर मोठमोठ्या कड्या ठेवल्या जायच्या आणि इकडून जाळ घातला जायचा। वाऱ्यामध्ये पडलेलं घर बोलले ते तेच आहे का? ते महाबळेश्वरला राहतात। मित्रांनो, आपण मागचा व्लॉग दादांच्या घरी केला होता किंवा दादांना ज्या काही माहिती होती ती दादा आपण पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी घरामध्ये बसून दादा तोंडी सांगत होते। तर काही जणांना वाटेल ती आहे का नक्की, का खरंच आपलं उगाच बोलायचं म्हणून बोलतायत, पण आजचा व्लॉग आपण पाऊस उघडलेला आहे आणि खुद्द दादांना सोबत घेऊन रायरेश्वराचं जंगल आपण पालथं घालतोय। ह्या जंगलामध्ये इतक्या दुर्मिळ वनस्पती आहेत ज्या माणसांच्या आजारावर उपयोगी आहेत, ज्या प्राण्यांच्या आजारावर उपयोगी आहेत, तर त्याच्यात काही रानभाज्या आहेत, काही वनस्पती आहेत। अशा प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक झाडाचं महत्व दादांना माहिती आहे आणि तेच आज आपण एक्सप्लोर करतोय ह्या व्लॉग मार्फत। तर व्लॉग तुम्ही संपूर्ण पहा। जंगलात दिवसभर भटकंती करावी लागणार असल्याने आम्ही सकाळी लवकरच दादांच्या घरी पोहोचलो। चहा व नाश्ता करत दादांशी आणि दादांच्या आईशी काही वेळ गप्पा मारल्या। आमदाराचा फोन आला होता, ते बोलले आम्ही येणार तुम्हाला घरी। नाही म्हणजे फोन आपल्या हे बघूनच का? हे बघूनच, कारण काय झालं तो व्हिडिओ आहे ना बरेच इथे शेअर झाला। आमदाराने फोन केला एकदा, हा दिवस झाले फोन केलेला, भेट द्यायला मला येऊया। चहा नाश्ता व गप्पा गोष्टी उरकून सह्याद्रीमध्ये दडलेल्या दुर्मिळ वनस्पतींबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि मग आमच्या सोबत असलेले सह्याद्री पुत्राने पावला पावलांवर त्याच्या चाणाक्ष बुद्धी आणि चाणाक्ष नजरेची प्रचिती देण्यास सुरुवात केली। आपल्याला काय असं कापलं किंवा लागलं तर त्याचा म्हणजे असा बारीक टेचायचं, रस काढायचा आणि ते चोथा आहे ना तर रस हे पान, हे पान आहेत, ही ओके, ही पान आहेत ना ती टेचायची, त्याचा रस काढायचा आणि ते थोडासा असा हातावरती सोडायचा
आणि तोच स्वतः त्याच्यावरती बसवायचं. रक्त पण बंद होतं हा आणि ती जखम पण चांगली बसते. लगेच. हा. अरे वा. म्हणजे जखम सुकून जाते स्वतः. हा हे झालं. ह्याचं काय म्हणतात ह्याला? ह्याला खापरी बोलतात. खापरी. खापरी. या झाडाचं नाव खापरी. किंवा आपल्याला खोकला, हा सर्दी खोकला जर झाला तर ह्याचा काढा बनवायचा. ओके. काढा आणि हे प्यायचं. काढा म्हणजे गरम गरम पाण्यात टाकून उकळवायची पानं. उकळवायची पानं आणि त्याचा काढा बनवून हा पीक घ्यायचा. काय म्हणतात ह्या पानांना? हे पांगळ बोलतात त्याला. पांगळ. पांगळ. आणि हे भामण. जर आपल्या गुरांना म्हशींना ह्याच्यातून अशी म्हणजे काही लोक ह्याच्यात म्हणजे जखम झाली तर त्याच्यावरती किडे येतात. गुरांना किडे पडतात ना असे. हा 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 किडे घेतात जखमेत. जखमीमध्ये. तर ह्याचा रस असा पिळायचा. ह्याचं हे असं तोडायचं, असं मळायचं, त्याचा रस काढायचा. थोडंसं पाणी टाकायचं आणि तो रस काढायचा आणि त्याचा रस काढून तो रस त्याच्यावर ओतायचा आणि हा रस त्याच्यावरती लावते. सगळे किडे बाहेर निघून जाते पूर्ण. जखम बरी होती. जखम बरी होती. पांगळ ना? हे भामण बोलते. भामण. अच्छा. ही सापावरती पण चालते. ओके. साप चालले. हे मागं तुम्हाला मी त्या व्हिडिओ मध्ये बोललो. हा धामण म्हणून त्याला हा बोललो. म्हणजे धामण झाड हेच आहे. हे झाड हे जर चावलं तर तिखट आपल्या तोंडाची आग होती. अच्छा. हे चावायचं आणि पण माणसाच्या किंवा गुराच्या तोंडावरती नाकावरती फुंकर मारायची. अच्छा. आपण चावून फुंकर मारायची. मग त्या माणसाला ते माणूस थोडं म्हणजे आपलं म्हणजे पूर्णपणे बरं होत नाही पण माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो. दवाखान्यात जाऊ शकतो. म्हणजे ते हे तरवतं. अच्छा. थोडक्यात हे फर्स्ट एड आहे. साप चावल्यानंतर फर्स्ट एड आहे. म्हणजे दवाखान्यात जाऊ शकतो तिथपर्यंत. ओके. पूर्ण उपाय तर होत नाही पण हा म्हणजे जीव तर वाचल नाही का त्याचा. जो वेळ कमी राहतो तो वाढेल ना अजून. हा हिरडा सर. जे हिरडा हा आपल्या खोकल्यासाठी. अच्छा. हा हे खोकला असला ना की ह्याचा साल आहे. साल चेचून त्याचा रस काढायचा. ह्याची ह्याची खोडाची साल काढायची आणि प्यायची ती. अच्छा. हा हिरडा. खोकला तुमचा कसलाही असू द्या बरा होतो. वरती हिरड्याला फळ आलेत. वरती फळ आहेत. मला खाली पडलेला हिरडा असला तर मी बघतो. ते मोठं झाड आहे ना हिरड्याचं? हे मोठं झाड हिरडे. हे बारकी बारकी फळं दिसतात. हा हिरडा. एक मिनिट मी वरती जाऊन काढून म्हणतो. आजचा प्रवास हा खरोखरच पावला पावलांवर थक्क करणारा भासत होता. ह्याने अन्न पचन पण होतं. अच्छा. हे जी पावडर बनवायची वाळल्यानंतर पावडर बनवायची आणि त्याने ते सकाळी सकाळी अनुशापोटी खायचं. 1 चमचा दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये जरी घेतलं तरी ह्याने अन्न पचन होतं. अरे वा. आणि ह्याची जर पावडर आपण भाजून पावडर बनवून दात असले ना कोलगेट पेक्षा प्युअर. पांढरे शुभ्र दात निघतात. आयुर्वेदिक नाही का? हिरड्याची फळं. क्या बात आहे. वेल. किल. किल. हे किलची वेल. ही अशी पांढरी फुलं येते. वर्षातून एकदाच येते. पण काय म्हणजे याचं वैशिष्ट्य? वैशिष्ट्य काय नाही म्हणजे असं एक वनस्पतीच आहे. ओके. हिचं वैशिष्ट्य काय नाही. आता हा नेचा आपण ही झाडपा वगैरे बांधण्यासाठी. ते घरांना तुम्ही पावसाळ्यात. हे आता जून झालं ना म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं. आता कवळे एकदम कवळे बघा. आपण हाताने चुरडलं तरी चुरडते. हे कवळे. हे त्या पानांसारखं कधी होणार? हे आता म्हणजे कधी होणार माहितीये का? जानेवारीच्या टायमाला होणार. अच्छा. मग जानेवारीत तुम्ही हे सगळं तोडून ठेवता? असं कापायचं आणि ठेवायचं ते. म्हणजे ते तुम्हाला पावसाळ्यात वापरता येतं. आम्ही जानेवारी मध्ये कापून ठेवतो. अरे वा. हे तुम्हाला ह्याचं नाव माहितीये का? म्हणजे हा चवर म्हणजे हळदीच्या प्रकारचाच हा एक. पण हा रान चवर म्हणजे रान हळद म्हटली जाते. रान हळद. रान हळद. पण ह्याचा जो खालचा जो कांदा असतो म्हणजे हळदीला कसं मूळ ते खालचं ह्याचं पांढरं असतं हळदीचं पिवळं असतं. अच्छा. पण ह्याचा हळद काय उपयोग होतो का? उपयोग काय नाही कारण का त्याचा जो कांदा आहे तो कांदा विषारी आहे. तर तो जर खाल्ला आपण तर आपला घसा पॅक होतो किंवा घशाला एकदम खवखव तोडतो. घसा तोडतो. ह्याचा काय उपयोग होत नाही. ती जशी आळूचे 2 प्रकार असतात बघा पानांचे. खाजरीची पानं असतात. बरोबर त्यासारखे. ओके. आणि हे फुल हे सोनकी. सोनफुल. सोनकीच. हे सोनकीचं फुल. ह्याच टायमाला फक्त कधी भेटणार नाही. वर्षातून एकदा. जे आपण बोलतो ह्याला कोलेडा बोलतात. कोलेडा. कोलेडा.
अच्छा. सगळ्या वनस्पतीची नावं मी सांगू. हा सगळ्या टोटली वनस्पतीची, जिकडे जेवढे वनस्पती आहेत ना तेवढे सगळ्यांची नाव तो कोल्हेला. आणि हे बघा हा मुरुड, म्हणजे ज्यावेळेस ह्याचा असा हे बघा हा नेट ह्याचा आकडा येतो हो ह्याची भाजी बनवायची. हे कोवळा असतो ओके, त्यावेळेस ह्याची भाजी बनवायची. हे आता पूर्ण शेललेला गेलेला आहे. अच्छा. हा मग तो ज्यावेळेस तयार म्हणजे आता पाऊस पडण्याच्या टायमाला हे असा येतो. हा मग ह्याची भाजी बनवायची. स्टार्टिंग ह्याची भाजी कसं असं बारीक काप करून का असं पूर्ण बारीक बारीक कापायचे आणि गवारी सारखी गवारी सारखे बारीक बारीक काप करायचे, शिजवायची हा आणि हाताने अशी पिळून घ्यायची पूर्ण. अच्छा. पाणी त्यातलं पूर्ण रस काढून टाकायचा. कांदा, तेल, चटणी बनवलेली मसाला ती टाकायची फक्त आणि हळद टाकायची आणि तेवढ्याच बनवायची. अच्छा. हा एक नंबर भाजी लागणार. अरे वा. पण हे कधी उपलब्ध असतं आपल्याला? फक्त पावसाळ्यात पडायच्या टायमात म्हणजे ज्यावेळेस पाऊस सुरू होतो त्यावेळेस हे असं उगवतं. आणि आता हे असं पूर्ण हे झालं त्याने हे काय उपयोगाला येत नाही. जी भाजी काय नाव म्हणले याचं? मुरुड. मुरुड 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 हा मुरुड. अच्छा. हे आता म्हणजे आता थोडस आलेलं आहे नवीन, म्हणजे असं आता हे कमी प्रमाणात भेटणार. पापट म्हणून वनस्पती आहे ही वाली. हा ही कुत्र्यासाठी म्हणजे कुत्र्याला आपण कुत्रे बघा पाठीमागे साठी लकवा मारता लटकं होतं पावसाळ्याच्या टायमाला किंवा असं त्याला आजार होतो बरोबर पाठीमागे. मग हे जे एक जी काठी आहे ती तोडून घ्यायची अशी. ओके. ही तोडल्यानंतर आपल्या घरामध्ये चूल किंवा काय घरामध्ये आपले गरम ह्याच्यामध्ये करायची, चुलीमध्ये अशी गरम करायची. बरं. आणि ती त्याच्या बरोबर मणक्यावरती पाठीमागचं जे पाठीमागचा पाय पांगळा पडलाय पांगळा जे पाठीमाग हे म्हणजे दोन्ही पाय त्याचे पांगळे असे असे वाकडे वाकडे बरोबर बरोबर चालतात कुत्री तशी. हा चालतात. मग ते बरोबर मणक्यावरती त्याचा शेकवायचे, त्याला डाग द्यायचा थोडक्यात. डाग द्यायचा थोडक्यात म्हणजे असं त्याला भाजायचं, तडपडलं पाहिजे जरा. त्याच्या फायद्याचं आहे. जरी त्याला चटका बसला तरी ते त्याच्या फायद्याचं आहे की ती दुसऱ्या दिवशी ते चांगलं चालायला. पण चटका ह्याच काडीचा पाहिजे, दुसरा कशाचा नाही. कशाचाच चालणार नाही. म्हणजे ह्याच्यातून जो रस आहे. मित्रांनो, धानवली गावामध्ये आज आपण चाललेलो आहे दादांसोबत. पण जाताना वाटेत इतकी प्रचंड हे निसर्ग संपदा आहे की याच्यामध्ये बरीचशी झाडं आहेत ज्यांची आपल्याला नावं देखील माहित नाही. आपण ह्याच्याकडे गवत म्हणूनच बघतो वाटेत चालताना, पण दादा प्रत्येक झाडाचं नाव आणि त्या झाडाचं महत्व ह्या गोष्टी आपल्याला पटवून सांगतायत. म्हणजे मागे मी व्हिडिओ तुम्हाला बोलताना सांगितलं होतं, सह्याद्री पुत्र म्हणजे सह्याद्रीत राहणाऱ्यांना किती ह्या सह्याद्रीचं नॉलेज असतं. बारीक बारीक गोष्टी त्यांना इतक्या माहिती आहेत की आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे इतके औषधी वनस्पती, तर काही खाण्यायोग्य भाज्या आहेत, तर ह्या सर्व दादांना माहिती आहे. तर त्या मार्गावरती दादा आपल्याला ही माहिती देत आहेत. तर ही खरंच आवर्जून पाहण्यासारखी अशी माहिती आहे. हा संपूर्ण ब्लॉग पहा, खूप छान असा ब्लॉग होणार आहे. दादा, मी आणि संजय आज आम्ही तिघं आहोत सोबत. तर वाटेत अशी बरीच माहिती आपण गोळा करत जाणार आहोत. तर असा बराच छान इंटरेस्टिंग असा हा ब्लॉग होईल. ब्लॉग संपूर्ण पहा. आपण जो शंख असतो शंखाच्या प्रकारात मध्ये ही गोगलगाय, म्हणजे तिला हात लावला ना जी शिंगे बाहेर काढते ना, शिंगे हातच जवळ गेला की ती शिंगे आत घेते. ओके. ह्याला गोगलगाय बोलतात. तेव्हा काय हळूहळू शिंगे बाहेर काढते. आपण बाजूला थांबलो त्या हळूहळू शिंगे बाहेर काढते. आपण हात लावल्यानंतर शिंगे आत घेते. खरंच की आत घेतले? आत घेणार, लगेच घेणार. हिला गोगलगाय बोलतात. अच्छा. पण ही कसं काय पानावर बसली? या ही आता ही पानं वगैरे खातात. हे बघा आता जे ह्याना होलं जे पडलेत ह्या पानांना ते ह्यानीच खाल्लेले आहेत. अच्छा. पण ह्या येतात कुठून मग? ते पावसाळ्यामध्येच फक्त तयार होतात. पण कशा म्हणजे यांचं उत्पत्ती कशी होती? उत्पत्ती म्हणजे हे पूर्ण आहे ना असं हे मरून जातं पूर्ण. फक्त ह्याच्या आतमध्ये एकच जीव राहतो. ओके. थोडस राहतं. मग त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतर ना हे पूर्ण परत तयार. पण मग हा शिंपलाच तयार होणार? हा शिंपला हा तसंच असतो. म्हणजे परत ही मेल्यानंतर ह्याच्यात परत नवीन गोगलगाय पुनर्जन्म आहे. हे म्हणणं बघ आता पूर्णपणे बाहेर आला. पूर्णपणे बाहेर आला. आता चालणार तो. गोगलगायने खाल्ले ते पानं? हा गोगलगायने खाल्लेले. हे शिंगे कसे काढतात तर आम्ही काय म्हणतो, गोगलगाय शिंगे काढ, आलाय जेवायला वाढ. अरे असं बोलायचं. असे आम्हाला लोक आमचे आई वडील असे पूर्वी सांगायचे, गोगलगाय शिंगे काढ, पाहुणा आलाय जेवाय वाढ. अरे असे काढली ना, पण गोगलगायनी शिंग पूर्ण बाहेर काढली. त्याला हात लावला की ते पूर्ण आतमध्ये जाणार सगळे. त्याला धोका जाणवतो लगेच. निसर्गामध्ये राहताना वावरताना निसर्गाशी एकरूप होऊन राहिल्यास निसर्ग कशाचीच कमी पडू देत नाही, हे आज पावला पावलांवर जाणवत होते. ही तांदूळकी. अच्छा. तांदूळकी याला बोलतात. म्हणजे हे काय खाण्याचीच भाजी आहे का काय? ही भाजीच. ओके. खाण्याची भाजीच आहे.
अच्छा. ही एक भाजी तांदुळकीची भाजी. पण हे ओळखायचं कसं, म्हणजे हे सोनके आणि हे सारखंच दिसतंय? सोनकी आणि हे सारखं दिसतं, फक्त सोनकीचे फुल असे सूर्यप्रकाशासारखं असतं, हे जे असे फुल असतं. अच्छा. हा, त्यातून उघड आणि त्याला बघा या असे फळ येतं, असे फळ येतं. ओके. हा, मग हे फळ पण खाऊ शकतो? हा, हे फळ पण खाऊ शकतो, हे आपण फळ खाऊ शकतो. अरे वा. हे एक मूग आहे, रानमुगाची शेंग, याची भाजी बनवतो आपण. शेंगाची ज्या शेंगा असतात ना, अच्छा. त्या शेंगाचे दाणे काढायचे, त्याची भाजी. रानमुगाची आणि हे आपल्या ज्या बाजारात मूग भेटते त्याची भाजी आणि ह्याची भाजी खाऊन बघा, त्यात किती फरक आहे. म्हणजे त्या मुगासारखाच हे, फक्त हे म्हणजे जरा चांगला त्याचा फरक म्हणजे त्याची जी भाजी जर लागली ना, खाली ना, एक नंबरच भाजी. हे असं हे बीग आहे. हे आता फुल येणार, फुलाच्या नंतर ना मग एक शेंग येते, हा, मुगासारखी शेंग येणार, रानमुग. म्हणजे हिला मुगन बोलतो. मुगन. हा, मुगन. अच्छा. हा, मुगनीचं झाड, मुगनीचं झाड. मग या भाज्या तुम्ही खाता का? हा, ही खातो ना भाजी. अच्छा. हे आम्ही भाजी खातो. हा गेळा. गेळा. हा, गेळा. गेळ्याचं बघा ते पलीकडे एक फळ दिसते बघा, फळ आलेत त्याला. फळ आले, आणू का फळ मी? नाही राहून द्या. हे ह्याच्या सारखं लिंबासारखं आहे ना? हे लिंबासारखं, बरोबर, लिंबासारखं असतं. ती लोक आहेत ना आमची, हा, त्यावेळेस आम्हाला साबण भेटत नव्हता, त्याचे फळ टेचायचे, हा, आणि त्यांनी कपडे धुवायचे. रिठा म्हणतात ते वेगळं आहे का? ते वेगळं, ते वेगळं. कारण रिठा पण कपडे धुवायला पूर्वी वापरायचे. हा, कपडे धुण्यासाठी वापरतो. अच्छा. म्हणजे पूर्वी वापरायचे, आता लोकांना कारण काय भरपूर म्हणजे आता थोडीशी श्रीमंती वाढली, असं झालं. म्हणजे थोडं म्हणजे माणसं थोडं बरोबर आता वाढले ना जरा. काय म्हणतात ह्याला म्हणले? गेळा. गेळा. हा, गेळा. पण ते कसं कपडे धुवायला कसं वापरायचं? टेचायचा, त्याचा साबण सारखा फेस बनवायचा आणि मग त्यात कपडे बुडवायचे, बरं, धुवायचे. स्वच्छ निघतात एकदम स्वच्छ, क्लिअरच, साबणापेक्षा बारीक कपडे निघतात. अच्छा. मग तुम्ही अजून वापरता ते? वापरतात ना लोक. आम्ही म्हणजे अंगावरती ज्या गोधड्या घेतो, हा, अंगावरती वाकळा, ओके, त्या धुण्यासाठी आम्ही वापरतो. अरे वा. आता कारण काय पावडर वगैरे, निरमा पावडर वगैरे काही ते एवढं विशेष कोण वापरत, पण ते सुकल्यावर युज करतात का असंच? असं केलं तरी चालतं, सुकल्यावर केलं तरी चालतं. आणि हा विकला जातो, ह्याला मार्केट असते, मार्केटमध्ये घेतातच लोक, घेतात. हा, व्यापारी लोक हा मागवतात. आणि हिरडा म्हणजे ह्याच्या टायमाला आहे ना, मे एप्रिलच्या टायमाला आम्ही हे काढतो, ओके, आणि ते विकायला घेऊन जायचं. अच्छा. हा, मग त्याला मागणी असते. क्या बात. हा, मग त्याच्यावरतीच लोक रानातून जंगलातून काढून आणायचं, त्याच्यावरती मग पोट भरायचं. हा हा हा, म्हणजे पावसाळ्याचं जेवणाचा वगैरे खर्च असं काहीतरी विकून ओके. काढायचं. आता हे बघा, ही नेच्या प्रमाणित ही एक पटकुरी म्हणून, पटकुरीचं, पटकोरी. हा, ही पटकुरी म्हणतो. त्याला खाली आहे ना मुळ असतात, त्याला मुळ म्हणजे अशी शंखाच्या आकारामध्ये अशी गोल असतात. ओके. हा, मग ती सुद्धा विकली जाते. तर ही खणून विकायला नेते. हा, तुम्हाला दाखवतो, खाली दाखवतो. हा, ते त्याचा उपयोग काय होतो शंखाच्या आकाराचा? हा, त्याचा काहीतरी उपयोग होत असेल, पण ते आपल्याला माहित नाही. ओके. हा, आणि हे बघा, हा जे आपण रताळ्याप्रमाणे एक रानातला हा एक हेलुंडा म्हणून आपण बोलतो, हेलुंडाचा वेल. ओके. तर तुम्हाला मी आता दाखवतो वेल काढून. हा खायचा, म्हणजे हे खाण्यासाठी भाजी पण आपण करतो, आणि आपण हा सोलून खाला ना एक नंबर लागतो. ह्याला कुळ्याची भाजी बोलतो. कुळ्याची? हा, कुळ्याची भाजी. ही कुळ्याची भाजी, हिला जे आता हे फुललंय पूर्ण, असे बोंड थोडी, हे अशी बोंड आहेत ना, ह्या बोंडांसारखे आलेत ना, की एवढं तोडायचं, त्याला बारीक चिरायचं. ओके. शिजवल्यानंतर त्याला रस काढून घ्यायचा. बरं. आणि ती जशी मग अशी मी सांगितली बनवायची तिला, त्याचप्रमाणे कांदा, तेल नॉर्मल आपलं टाकायचं, आणि आपली घरातली चटणी बनवलेली असते ती टाकून बनवायची. आपली बुर्जी असते ना, बुर्जी, अंडा बुर्जी सारखी सेम लागणार. अरे वा. हा, सेम तशीच बनणार आणि सेम दिसणार, तशी त्याच प्रकारची. म्हणजे जे गोष्ट लोक नॉनव्हेज खात नाहीत किंवा ज्यांना नॉनव्हेज ट्राय करायचंय की बाबा नॉनव्हेज नक्की अंड कसं लागतं, तर त्या लोकांसाठी ही भाजी त्यांनी नक्की ट्राय करावी. सेम अंड्याच्या बुर्जी सारखीच भाजी लागणार. अच्छा. ही कुळ्याची भाजी. कुळ्याची चांगली भाजी. हा, एकदम चांगली. आणि पण आपल्या शरीराला तर एकदम, ज्या तुम्ही रानभाज्या जर कंटिन्यू खाल ना, तुमचं शरीर एकदम दष्टपुष्टच राहणार. आणि आमच्या गावाकडे कुठलाही असा माणूस दिसणार नाही की त्याचं पोट वाढलंय, लठ्ठ झालेला नाही, सगळे काटके दिसणार नाही, सगळे कडकडीतच दिसणार, काटके. आणि मी ह्या भाज्या खाऊनच आमचं असं कडक आहे. कसला ह्याच्यामध्ये सांगा, आम्ही असं कड्यातून किंवा कशातून उतरला, मी इथून खाली जायचं म्हणलं नांदला 5 मिनिटं पण मला लागत नाही. ते कोणतं चाललंय, थोडं सांभाळून रे. चौकास आहे, एकदम चौकास.
हे जरा अवघड टप्पा दिसतोय इथनं. काकडीच एक प्रकार हे रानातलं. अच्छा. कराट म्हणून बोलते त्याला. कराट. हा, हे कडू असतं. हे पण औषधी आहे. बरं. अंगावरती आपल्या खाज आली, हा, खाज खुजली झाली तर हे अंगाला चोळायचं. पण ते कसं फोडून फोडून याच्या बिया काढायच्या अशा, फोडायचं हे. आणि हे असं सेम कराट ह्याच्यासारखंच आपलं काकडीप्रमाणे. आणि हे असं आपल्या अंगाला चोळायचं. जिथं खाज आहे ते चोळायचं आणि सुकवायचं. अच्छा. आपली खाज दूर होत लगेच. हा, दूर होत. हे पण चवीला कडू, खूप कडू. अच्छा. एकदम कडू, खाण्यालायक नाहीये पण औषधी आहे. औषधी आहे. अच्छा. हे कडू. हा वेल येतो का त्याचा असा? वास पण काकडी टाईप येतो. काकडी टाईपच वास. ओके. सेम काकडी. टेस्ट करून बघा. वास बघा. वास काकडी सारखाच आहे. काकडी. वाघदऱ्याने उतरत आम्ही धानवली गावामध्ये पोहोचलो. धानवली गावाचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तो आपण पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याची लिंक मी या ठिकाणी देत आहे. मित्रांनो, धानवली गावातून आता आपण परत सुरेश दादांच्या घराकडे ही वाट चालली. दादा, ही वाट कुठे आहे? ही वाट आता आपल्याला गाईदाऱ्यातून वरती जायची. हा, तर आता आपण गाईदाऱ्यातनं वरती चाललेलो आहे धानवली गावातून. तर तुम्हाला हा जो समोर दगड दिसत असेल तर लांबून असं वाटतं की ते माणसाने बनवलेलं आहे. थोडक्यात असं सिंह भासतोय तो. पुढं असं सिंहाचं मुंडकं आहे आणि मागं पूर्ण शरीर आहे, पण ते नैसर्गिक आहे. आपण त्या ठिकाणावरूनच जाणार आहे. तर आता आपण ते जवळ जाऊन पाहूया. हा पाल्याचा रस. हा पाल्याचा रस चिकट असतो. ओके. हा, थोडासा तुरट लागतो. हा रस काढायचा आणि प्यायचा. दुसऱ्या 2 वेळा प्यायला की पूर्णपणे लूज मोशन थांबून जातं. काय नाव आहे ह्याचं? पिसा. पिसा. हा, पिसाची वनस्पती. पिसा झाड. हा, पिसाचं झाड. हा, पिसाचं झाड आहे. आता हा गुहिरा बोलते त्याला. म्हणजे याचा वापर कशासाठी? ह्याचा वापर म्हणजे आपण जे दात वगैरे घासण्यासाठी. ओके. पावडर बनवून, म्हणजे थोडक्यात दातांना कीड वगैरे असेल तर यांनी निघून जाते. अच्छा. आपल्या असे दात काळपट झाले, ओके, कीड लागली तर ह्यानी कीड आपली निघून जाते. म्हणजे ह्या पानांची काय भुकटी करायची? ओके ओके. आणि कधी वेळेस आपली दाढ दुखते. दाढच्या वेळेस जर आपण हा पाला नुसता ठेवायचा. ओके. दाढ दुखायची थांबली. अच्छा. म्हणजे रायरेश्वर पठारावर इतकी औषधी वनस्पती आहेत ना, म्हणजे लोकांना खरंच ह्या गोष्टी माहित नाहीये. तर हा एखाद्या वैज्ञानिक जे कोणी असतात संस्था, त्यांना हे खरंच खूप उपयोगाचं आहे. म्हणजे त्यांनी जर ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, संशोधन वगैरे करण्यासाठी हे खूप छान आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या आहे ना. चलो. हे जे वनस्पती विंचू चावल्यानंतर ह्याचं जे खालची मुळी, ती मुळी काढायची. आणि मुळी जिथं विंचू चावलाय, विंचू दंश, दंश जिथं विंचू दंशलाय तिथं त्याची जी मुळी आहे ना, ती तिथं ठेवली ना, ती मुळी जिथं चावली त्या अशी उभी राहते. अरे बापरे. हा, उभी राहते. जे त्याने मी सोडलेलं आहे ते शोषून घेतल्याशिवाय पडत नाही. एवढं म्हणजे त्याच्यात ताकद आहे. आणि ते पूर्ण शोषून घेणार म्हणजे घेणारच ही वनस्पती. तुम्हाला आता ती मुळी काढून दाखवता येईल का? हा, दाखवतो की तुम्हाला. ही मुळी काढल्यानंतर ना ती काढून तुम्ही घेऊन पण जाऊ शकता. असा हात हात आपला पकडून धरते. जरी आपण असा हात लावला तर आपला हात असा पकडून धरते. सोडत नाही. ओके. परत एकदा करा बरं. हा, खरंच की माणसाचा हात पकडून धरते ही वनस्पती. वा, निसर्गाचा चमत्कार आहे हा. पण ही शोषून घेणार म्हणजे आपलं कसलंही विष असून विंचूवरतीच फक्त. ओके. हा, विंचूवरती तुम्हाला मुळी पण काढून. काय म्हणतात या वनस्पतीला? विंचोळी म्हणतात त्याला. विंचोळी. हा, विंचोळी. ओके. विंचोळीचं नाव आहे. म्हणजे हे विंचोळीचं झाड. नाही, घेळा असं पिवळी असते बघा ही मुळी. अशी जी भगव्या कलरची, ओके, हीच मुळी. अशी जर आपण तिथं ठेवली, विंचू चावल्या ठिकाणी ठेवायची. अशी थोडीशी कट करून त्या ठिकाणी अशी ठेवायची. ती अशी उभी राहते. बापरे. हा, आणि मग नंतर ना त्याचं जर आपली ही वाळलेली असेल तर वाळलेली ना तिचं उघडायचं. त्याचा असा हे काढायचं, चोळून ते उगाळल्यानंतर त्याचा हे निघतो. ओके. अशी पावडर बनते त्याची. ह्याच्या आपली पेस्ट असते ना, पेस्ट बनली ना, ती पेस्ट त्याच्यावरती लावायची. ओके. मित्रांनो, ही जी मुळी दिसते तुम्हाला, तर ह्याला विंचोळीचं झाड म्हणतात. तर त्या झाडाचं हे मूळ आहे
त्या झाडाची ही मुळी आहे. आणि विंचू ज्या ठिकाणी आपल्याला विंचवाचा दंश होतो, तर दादांनी जसं सांगितलं त्या ठिकाणी ही मुळी तुम्ही जर घेऊन गेलात त्या ठिकाणापर्यंत, तर हे असं उभे राहते. त्या ठिकाणी आपोआप ही मुळी अशी उभे राहते आणि जो काही विंचवाचा दंश असेल ते पूर्ण ही मुळी शोषून घेते. तर इतकं नैसर्गिक आणि चमत्कारिक हे विंचोळीचं झाड आहे. तर हे रायरेश्वरच्या जंगलात आता आपल्याला दादांनी दाखवले आणि ही मुळी दादांनी काढून दाखवली. तर मुळी ही थोडक्यात भगव्या रंगाची मुळी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि विंचू दंशावरती हे रामबाण उपाय आहे. हे माकडीचं झाड आहे. माकडी माकड असतं, माकडे असते, तसं झाड पण आहे. माकडीचं झाड आहे. त्या झाडाला लिंबासारखाच वास असतो त्याला. अच्छा. लिंबाप्रमाणेच सुगंध त्याचा आहे. ओके. आणि हे थंडी ताप, हा, थंडी ताप जर येत असेल किंवा आपल्याला मूतखडा, ओके, मूतखड्यावरती जलद उपचार ह्याचा मूतखडा जर आपल्याला जर असेल तर ह्याचा आहे ना 1-2 पानं चावून किंवा ह्याचा रस सकाळी अनुषपोटी. ओके. न काय खाता, न काय करतात, न तोंड धुता आपण सकाळी उठल्यानंतर तोंड वगैरे पाणी वगैरे घेतो तोंडात, ते घेण्याच्या अगोदर ओके ह्याचा रस किंवा 2-3 पानं चावून खायची माकडीची. माकडीची. तर आपला मूतखडा आहे तो हळूहळू डिझॉल्व्ह होतो, विरघळून जातो आतल्यात. तर हे मूतखड्याला आणि थंडी तापावरती जर आपल्याला ताप येत असेल, ओके, तर ह्याचा थोडासा रस पिला, बरोबर, आपला ताप किंवा थंडी निघून जाते. पण हे कसं म्हणजे चहा करतो तसं का आपलं पाण्यात उकळून? पाण्यात उकळून नाही, आपलं पाण्यात रस काढायचा तसाच. ओके. पण तो प्रमाण आहे त्याचं घेण्याचं, पण जास्त घेतल्यानंतर आपल्या पोटात आग होते. ओके. पण जास्त प्रमाणात नाही घ्यायचं, त्याचं प्रमाण आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला जेवढं ह्याची पानं आहेत आपला तो रस आहे, तर आपल्याला घ्यायचं ते 1च चमचे घ्यायचं, 1 चमचेच्या वरती घ्यायचा नाही. ओके. तिखट असतो, बरोबर. खायला आहे ना, हा खाल्यानंतर आपल्याला तिखट ही चव लागते, त्यामुळे आग होते, पोटात आग होते. हे झाड आहे ना ते पानं आहेत माकडीचं पान. ओके. लहान पोरांना वगैरे पण. लहान पोरांना एकदम, लहान मुलांना तर मग अर्धा चमचाच खूप झाला, कमी ताप वगैरे निघून जातो. लहान मुलांना म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आणि मोठ्या माणसांना 1 चमचा. ओके. अनुषापोटी. आणि तापाला आपलं कधी पण चालतं, तापाचं काय नाही, फक्त ह्याचा आहे ना मूतखड्यासाठी सकाळीच घ्यावं लागतं अनुषापोटी. आणि ताप आला तर मग कधी घेऊ शकतो. ही एक वनस्पती आहे कारल्याप्रमाणे. ही कारल्यासारखे त्याला काटे असतात, पण कारल्याला काटे नसतात. तर कारल्याप्रमाणेच हे एक काटवेल म्हणून. ओके. हे जे काटवेलचे फळ आहेत आता, कारण फुल आलेले आहेत, आता त्याला फळ यायला टाइम आहे अजून. ते ही काटवेल आहे, त्याची भाजी बनवायची, जास्त आपण कारल्याची बनवतो. ओके. त्याप्रमाणे त्याची भाजी बनवतो. म्हणजे कारले टाईप. पण कारलं कडू असतं, हे कडू नसतं. हे कारलं कडू असतं, हे कडू नसतं. त्याला फणसाच्या काट्यावानी काटे असतात त्याला. ह्याला फणसाच्या काट्यावानी काटे असतात, त्याची भाजी बनवायची. ही एक भाजी, ही रानभाजीच आहे. ही रानभाजी. काटवेल का? काटवेल. ओके. हे बेडकीचं फुल आहे. बेडकीचं झाड आपण म्हणतो ते बेडकीचं फुल. बेडकी. बेडकीचं फुल. म्हणजे याचा काय उपयोग आहे? याचा उपयोग म्हणजे आपल्याला कुठलं खाज, खुजली ओके तर असेल तर तरी हे. म्हणजे बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत, त्यांचा उपयोग एकाच आजारावर होतो. मागं जसं आपण खाजेसाठी अजून एक बघितलं होतं, कराट म्हणून, तवशासारखा प्रकार, काकडीसारखं हे होतं. तर हा वेगळा प्रकार आहे त्यातला. मित्रांनो, खाली आपण होतो मगाशी, मी तुम्हाला जो सांगितलं होतं सिंहासारखा दगड दिसतो, त्याचा चेहरा आणि बॉडी पार्ट वगैरे सिंहासारखा दिसतो. पुढं असं तोंड आलेलं आहे आणि मागं शरीर आहे. मित्रांनो, आपण मागचा व्लॉग दादांच्या घरी केला होता, किंवा दादांना ज्या काही माहिती होती ती दादा, आपण पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी घरामध्ये बसून दादा तोंडी सांगत होते. तर दादांचं ज्ञान हे किती आगाध आहे, म्हणजे दादांना ह्या सह्याद्रीतली या निसर्गाची किती माहिती आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉग मार्फत कळेल. तुमच्यापैकी जर कोणाला ह्या वनस्पती तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ह्या आजारासाठी ह्या वनस्पतीची गरज आहे, तर दादांचा नंबर आधीच आपण मागच्या ब्लॉग मध्ये दिलेला आहे, तो पहा. नसेल तर मी ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दादांचा नंबर पुन्हा देईन. ज्यांना कोणाला दादांना या ठिकाणी घेऊन यायचंय किंवा फिरून या वनस्पती पाहायच्यात, त्यांनी सुरेश दादांना नक्की कॉल करून या ठिकाणी या. दादा तुम्हाला स्वतः हे सर्व निसर्ग संपदा जी आहे
जी दुर्मिळ आहे, शास्त्रज्ञांना देखील याचा उपयोग होऊ शकतो, ती दादा तुम्हाला स्वतः फिरून दाखवतील. आणि प्रत्येक झाडाचं महत्व, प्रत्येक झाड कुठल्या आजारावर उपयोगी हे दादा स्वतः सांगतील. चला. हे विषारी असतं, हा, ह्याला काटे, आणि ह्याचं जर काय तोडलंच तर हा. त्यातून दुधाचाच प्रकार, ओके. दूधच येतं. पण मग ह्याचं काय उपयोग काय म्हणून होतो? काय ह्याच्यात आपल्या घरामध्ये हा हा हा. साप किंवा काय असं शिरलं ओके. तर ह्याला हे ना जाळायचं, हा, मग तो साप पळून जातो. निवडुंग. हा, निवडुंग. निवडुंगाचे जर किंवा म्हणजे जर साप शिरूच नाही घरात, असं लोकांना वाटत असेल की जे दुर्गम भागात राहत आहेत, तर म्हणजे हे जर झाड आपल्या घराच्या शेजारी लावलं हा, तर तेवढ्या ह्याच्यामध्ये हा साप येत नाही. आणि जर ह्याचं निवडुंगाचं वाळलेलं ओके. आणि आपल्या घरामध्ये साप असा कुठं भिंतीमध्ये किंवा एखाद्या बांधात शिरलाय, हा तर ह्याचं जे वाळलेलं आहे हा. ते, आणि केस हे, आणि केस म्हणजे माणसाचे केस, म्हणजे आपले कापून टाकलेले केस हा, वगैरे हा. असतील तर ते, आणि ह्याचा निवडुंगाचा एक फांदी ओके, ती जाळायची, बरं. ते साप पळून जातो. वासानी, त्या वासानी होणाऱ्या पळून- धुराच्या हा. वासाने साप असेल तिथून बाहेर निघून पळून जातो. हा. म्हणजे निवडुंग जरी विषारी असलं तरी हा. त्याचा उपयोग आहे. उपयोग आहे. आता हे बघा, हा सापाचा कांदा. आपण सापाचं जे सापाची वस्तू आहे, आपला ओके. सापाप्रमाणेच त्याला ठसे आहेत. हे बघा, हा सापाचा कांदा, त्याला कांदा आलेला आहे. हा जर आपल्याला सापाने दंश केला, काय झालं तर हा कांदा उपयोगी येतो. म्हणजे हे हे पण सापावरती आहे, सापाच्या विषयावरती गुणकारी. विषयावरती आपण हे जर ठेचून हे ते जिथं चावलाय, हा, दंश केलाय, त्या ठिकाणी हे लावायचं. ओके. हा. सर्पदंशाच्या ठिकाणी दंशाच्या ठिकाणी त्याचा रस लावायचा, रस लावायचा. म्हणजे आपलं थोडक्यात त्याचा थोडासा आपल्याला असर कमी असर होतो कमी होतो. विषाचा. हा, विषाचा असर कमी होतो. थोडक्यात म्हणजे आपण- उतारा हा, टाईप आहे. उतारा टाईप हे आहे सापाचा कांदा ना. सापाचा कांदा. म्हणून शिवाजी महाराज रायरेश्वरला त्या दुसऱ्या मार्गे गायदार आहे, हा. तिकडून वरती यायची, ह्या मार्गे खाली जायचे. आपले ह्याला तोरणा किल्ला आहे ना, हा, त्या किल्ल्यावरती तोरणा, सिंहगड, ओके. हा किल्ला आहे समोरच दिसतो. इथून ह्या अच्छा. किल्ल्यावरतूनच दिसतो. इकडून खाली जायचे, त्या बाजूने वरती यायचे, हा. या बाजूने खाली रोहिडेश्वर मार्गे यायचे, हा. आणि इकडून खाली जायचे. म्हणजे महाराजांचे घोडे वगैरे, घोडे ह्याच मार्गे जायचे, अश्वपथक जे असेल ते. हा. अच्छा. ह्याच मार्गे जायचे यायचे. आता जरा पडझड झालीये, हा, पण त्या काळी छान वाट असेल ही. छान वाटत. खाडी आहे समुद्राची ह्याच्यामध्ये, महाड मध्ये. तो समुद्र इथपर्यंत होता, आपल्या ह्याच्यापर्यंत. आपल्याशी जो किल्ला गेलाय, त्या किल्ल्याच्या पायथ्याशी कोकण आहे. कोकण लागलं तिथं, म्हणजे पोलादपूर तालुका, त्या तालुक्यापर्यंत पहिला समुद्र होता. म्हणजे पूर्वी लोक सांगायचे आमचे तिथपर्यंत. तर राम तिथं हे जंगल, म्हणजे राम रान आम्ही म्हणतो, रामाचं रान. तिथून बसून त्यांनी बाण मारला, मग तो समुद्र मागे हटला. मागे हटला. मग तिथं आता पूर्ण आता एकदम सपाटी, समुद्र सपाटी सारखी सपाटी, आणि अशी एकावरती एक कडे असे आहेत. 7 पडदी, म्हणजे आपलं ह्याला इको पॉइंट कसं आहे तसे तिथे गेले. महाबळेश्वरचा इको पॉइंट. जर आवाज दिला तर 7 वेळा आपल्याला आवाज परत रिटर्न पडतो. अच्छा, म्हणून त्याला 7 पडदी म्हणतात. 7 पडदी म्हणतात. हा, 7 वेळा आपला आवाज परत येतो. तिथून तो किती लांब आहे इथून? इथून आपल्याला तरी अजून आपल्याला 4 ते 5 किलोमीटर जावं लागेल. अच्छा, म्हणजे आपल्याला वेळेअभावी आता तिथं जाता नाही येणार, पण पुढच्या वेळेस आपण ते नक्की करू. आपल्याला जायला पण जंगल पण भरपूर खूप जंगल आहे. ओके. आणि आपल्याला आता म्हणजे गवे वगैरे आपल्याला कधी पण गप्पा नाही येणार हा, समोर. अच्छा. मित्रांनो, मागच्या वेळेस दादांनी आपल्याला सांगितलं होतं, मणक्यामध्ये जर गॅप वगैरे काय आला असेल कोणाच्या, गुडघे सांधेदुखी, तर याच्यावरती एक अमरकंद म्हणून वनस्पती येते, तर ती देखील या ठिकाणी रायरेश्वराच्या जंगलात आपल्याला पाहायला मिळते. तर ती आता दादांनी ह्या ठिकाणी सापडलेली आहे, ती दादा दाखवत आहेत. तर ती वनस्पती कशी आहे ते आपण जरा पाहूया. आणि अजून एक तुम्हाला मी आवर्जून सांगेन, ज्या काही वनस्पती दादांनी आज दाखवल्यात तर त्या कोणीही स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या माहितीतल्या माणसाला त्याचं प्रमाण माहिती असतं. ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडं एखाद्या आजाराच्या निदानासाठी जातो आणि डॉक्टर कुठलं औषध किती प्रमाणात घ्यायचं हे दाखवतो, सांगतो, त्याचप्रमाणे ह्या वनस्पतींचं देखील आहे. काही वनस्पती प्रमाणापेक्षा जास्ती घेतल्या तर पोटात आग किंवा त्याचे बरेचसे दुष्परिणाम होऊ शकतात. तर तसं कुणीही स्वतःहून करू नका. जर तुम्हाला माहिती असेल किंवा माहितीतल्या माणसाने तुम्हाला ते सांगितलं असेल तर त्याचं प्रमाणही त्या माणसाकडूनच विचारून घ्या, ते खूप महत्वाचं आहे. आता ती आमरकंद वनस्पती कशी आहे ते आपण पाहूया. ही आमरकंद वनस्पती
खारकेचं पान असतं बघा, खारीक असते ना, खारकेचं झाड तसंच असतं, त्याला एक असं बघा खजुराच्या झाडासारखं. हा, तसंच आपलं बघा हे फुल त्याला पिवळ्या प्रकारचं येतं, हे असं फुल येते. आता हे सुकलंय फुल, पण एक दुसरं एक येते. तरी ते दाखवा जरा, फुल दाखवा. हे बघा हे फुल आहे, पिवळ्या रंगाचं फुल असतं हे, पण ते आता सुकल्यामुळं हे फुल आता पांढरं झालंय. म्हणजे हे फुल असलं तर ओळखायचं हे अमरकंद आहे. हे असं फुल त्याला जमिनीतूनच येतं, आणि त्याची जी आता काही ह्याला कांदे असतात आणि काही याला मुळीप्रमाणे असतं. ओके, म्हणजे मुळीप्रमाणे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. हा, ह्याच्या खाली कांदे पण येतात असे, म्हणजे शंखाच्या आकारामध्ये पण त्याला कंद असतं त्याचं. बरं. काही ह्याला आणि काही ह्याला मूळ असतं, असं लांबडं मूळ असतं. ओके. मग ते ज्याला मणक्याला गॅप किंवा एखाद्याचे सांधे दुखतात, बरं, हात पाय दुखतात, सांधे दुखतात, त्या सांधे दुखीवरती ह्याचे जे मूळ आहे किंवा कंद आहे तो दुधामध्ये आपण जो हे करायचं, दुधामध्ये उकळवायचा, आणि त्याचं ते उकळवून मग ते घ्यायचं आपल्याला सकाळी सकाळी ते घ्यायचं. म्हणजे ते उपाशी पोटी प्रमाण आहे. हा, ते महत्वाचं आहे. त्याचं ही प्रमाण आहे, किती घ्यायचं, काय करायचं, त्याचं पण प्रमाण आहे. पण ते उपाशी पोटीच घ्यायचं. हा, उपाशी. ह्याचं मूळ आहे ते सुकवून ठेवलं तर ते जिथं आपलं मनका दुखतंय, हात पाय दुखतात, ते उघळून घ्यायचं, त्याची पेस्ट तयार होते. पेस्ट आपल्या जिथं दुखतंय तिथं लावली तर ही आपल्याला त्याचा म्हणजे फरक लगेच पडतो, जाणवतो. म्हणजे जे डॉक्टर ऑपरेशन वगैरे सांगतात, मनक्यात गॅप आलाय ऑपरेशन करा, तर त्याच्यावरती हे उपयोगी आहे. ते आता मूळ कशा प्रकारे खाली असतं ह्या अमरकंद वनस्पतीला ते आपल्याला जरा दादा दाखवत आहेत. ते हे तुम्हाला दिसत असेल, अमरकंद जे आपण आता मणक्यासाठी पाहिलंय तर त्याला हे असं मूळ असतं, आणि हे मूळ दुधामध्ये आपल्याला घ्यायचं असतं. सुट्टीनिमित्त घरी आलेल्या सुरेशदादाच्या मोठ्या भावाने देखील काही वेळाने आम्हा सोबत केली, आणि त्यांनी देखील जंगलातील काही वनस्पतींची माहिती सांगितली. 3 पानाची वनस्पती अट्टिंगे नावायचे. अच्छा, हा, हे माझ्या भावाला माहिती आहे म्हणजे. आणि हे वनस्पती ह्याच्यावरती म्हणजे आपल्या केसांचं जे हे होतं, केस गळतात, चाय लागते किंवा ॲलोपेशिया म्हणून एक रोग आहे. ओके, हा, बिमारी आहे ॲलोपेशिया. अच्छा, म्हणजे अशा आपल्या डोक्यात टक्कल. दादा याच्यावरती औषध देतात का? दादा तुम्ही थोडं सांगा मग. तर मग वाटायची, जाळून वाटायचे, करायची. बरं. आणि नंतर खोबरेल तेलामध्ये ते डोक्याला लावायचं, फक्त त्याची पावडर करून. त्या ॲलोपेशिया तुम्ही जो आजार म्हणताय केसांचा, त्याच्यावरती हे गुणकारी झाड. कशाचं? आंबोळकी. आंबोळकी. हा, ते आंबोळकी असतात बघा, ते भगवे कलरची फळ येतात, आंबट असतात, एप्रिलला येणार, फेब्रुवारीच्या नंतर. ओके, हे आंबोळकीचं झाड आहे. ओके, मग अशी खुणत होतं, गावलाच नाही मला ते. हेलुंडा. काय आहे ते? हेलुंड्याचं झाड आहे का, हे हेलुंडाची वेल. हलुंडा. हा, हलुंडा. एकंद खायला आपलं म्हणजे आपण उपवास किंवा कशाला आम्ही पूर्वी लोक खायचे उपवासासाठी, जसं आपण रताळे खातो तसं हे पूर्वी उपवासाला खायचो आम्ही. काय म्हणतात ह्याला? पातरकोडे. याचं काय मुळं घ्यायचं का? असं सोलून घ्यायचं, असं याचं काढायचं कांदा, आम्लपित्त. ओके, त्यासाठी ना म्हणजे लोकांना आजकाल ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय, तर त्याच्यासाठी हे उपयोगी हे असं. आणि हे ना ह्याचा रस आहे ना चावून खायचा. अच्छा, पित्ताला हे सगळ्यात भारी पित्त किंवा काय विष वगैरे माणसाने खाल्लेलं असलं ना तरी ह्याने बाहेर पडतं. आणि पित्त आहे ना ह्यानी, तुमचं कसलंही पित्त असू द्या, कसले खडे झालेले असू द्या, पित्ताचे खडे, मेडिकल टर्म मध्ये त्याला गॉल ब्लॅडर स्टोन म्हणतो, पित्ताचे खडे, पित्तशाहीचे खडे, जे आज लाखो रुपये लोक हॉस्पिटलमध्ये खर्च करतात त्या ऑपरेशनवर, तर ह्या झाडाच्या नुसतं मुळी चावण्याने किंवा चघळण्याने, त्याचा रस गिळण्याने ते गॉल ब्लॅडर स्टोन फुटून ते बाहेर पडतंय. ह्याला हे असं तुरा येतो. अच्छा, हा तुरा आहे. हा, ह्याला पातरकुडे म्हणतात. बरं, हे पण तेच आहे का तुमच्या हातात? नाही, हे तुम्हाला सांगतो, हे हेलुंडा म्हणजे एक कंद, म्हणजे आपण रताळे कसं असतं ते खाण्याचं, पण रताळ्याची चव आणि ह्याची चव खाऊन बघा तुम्ही. अच्छा, तुम्ही एक काम करा, तुम्ही खाण्यापेक्षा मी थोडंसं खाऊन दाखवतो आणि तुम्ही खावा. खाऊन बघा. पटकुरी म्हणतात का याला? ह्याला पटकुरी म्हणतात. याचा नक्की वापर नाही माहिती, पण हे मोठ्या प्रमाणावरती याचं विक्री होती याची. म्हणजे लोक नेतात, हे विकतात तिथून. म्हणजे आपलं काही इकडे कमावणी मिळवणी काही नसती, म्हणून एक मागणी म्हणून आपली 10 रुपये 20 रुपये किलोनी जातं, 15 रुपये. त्यामुळे काय नाही काहीतरी कमावण्यासाठी आपलं
हे देतात थोडं त्याचा असा थोडंफार. उपयोग नाही का? हा उपयोग म्हणजे काय होतो उपयोग काहीतरी आता ते माहित नाही आपल्याला ह्याचं, कारण की ह्याचं काय आपल्याला माहित नाही त्यामुळे माहित नाही म्हणून सांगतो. हा. चुकीचं सांगण्यापेक्षा चुकीचं सांगण्यापेक्षा हे माहित नाही मी माहितच नाही असे मूळ असतं त्याचं. अच्छा. पटकुरी हा पटकुरी हे बियांसारखं दिसतंय हे थोडक्यात. थोडक्यात असं पिळदार होते हे. आता हे असे पण जसं कसं आपलं ह्याला पिळ हा, दोरी हा. रस्सी सारखं आहे ना पिळलेलं असतं. अच्छा अच्छा हे अच्छा आता सुरुवात झाली त्याला. अच्छा यायला हा म्हणजे ते वाढलं ना की असं पिळल्यासारखं होतं. पूर्ण वाढ झाली हा. की पिळदार हा, दिसतं. पिळदार दिसतं असं हे असं रस्सी सारखं किती किती मोठं असं एवढं लांबलं होतं. अच्छा शो हा. साठी वगैरे हा. होत असेल. कशासाठी तरी पण उपयोगी ओके. होतं. पहिले आम्ही कपडे धुवायला वापरायचे. मग अशी आपण तिकडे जे पाहिलं कपडे धुवण्यासाठी हे वापरतात. वापरायचे. भेळा ना गेळा 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 हा हो का, हे बघ इथं भरपूर आहे. तिकडे भरपूर आहे. हे गेळा वृक्ष आहे म्हणजे त्याची ही फळं आहेत. तर पूर्वी कपडे वगैरे धुवण्यासाठी हे वापरायचे. रानगवा आला होता घरापर्यंत. हो घराच्या तिकडे पुढे गेला पुढच्या रायरेश्वर पर्यंत गेला. ते शिडीपर्यंत बघा शिडीवरती तुम्हाला ठशी गावते असे पूर्ण रेवलेले आहेत खाली. शिडीपाशी तुम्ही आता गेला ना शिडीपाशी हा तिथं वरच्या साईडला बघा हा, असे मग ते ब्लॉक लावलेत ना हा. ब्लॉकच्या शेजारी बघा असे असे मोठे मोठे असे गव्याचे हे आहेत पाय आहेत आणि असे रेवलेले आहेत. अच्छा. गुराची कमी राहतात. हा हा ते पूर्ण असे त्याचं गव्याचं कसं वजन असतं ना त्या शरीराच्या वजनामुळे त्याचे ठसे खोल जमिनीत जातात. तुम्हाला आता सापडतील बघा. हा मी सांगतो. म्हणजे एकटाच गवा होता का तो एकच पण तो बऱ्याच लांब गेला की मग. टपरी आहे ना हा टपरीच्या वरच्या बाजूला पण आहेत असे आणि खायल्या बाजूला पण आलेला आहे. पूर्ण टपरीला येडा घातला त्यांनी. अच्छा हा ते काय तुलाच बोलायला लागले. हे बघा हे जर आपल्याला भाजलं किंवा आपल्याला अचानकच पोळलं म्हणजे जळला अच्छा. हात किंवा आपल्या शरीरात पुढे जळलं हा तर हे ना हे जे तुम्हाला वनस्पती दिसते तर हे वनस्पतीचं हा भाजक्याचं हे वनस्पती भाजक्याचं झाड आहे. अच्छा भाजक्याचं हे लालच प्रकारचे त्याला पानं येतात. लालच फुल पण लाल असतं आणि पान पण आणि झाडाचे फांदी पण लालच आहे ती भाजक्याची हा. वनस्पती. आणि मग ते झालं ह्याला चोळून त्याच्यावरती लेप द्यायचा. अच्छा मग ते आपला आपोआप जसं भाजलेली जखम बरी होती. जखम बरी होती. जे कंद आहे कोणत्या झाडाचं हे हेलोरी म्हणतो आम्ही. हेलुरी. हा हेलोरीचं. अच्छा तर ते खोकला वगैरे असेल तर आपण त्याचं जर कंद खाल्लं हा तर आपला खोकला कमी होतो. मी अजून तयार झालं नाही हे असं मोठं तयार होतं तेवढंच. हा हे एवढं आहे, ह्याच्यापेक्षा हे मोठं मोठं होतं. बोटा एवढं होतं. हे एकाला असे 4-5 असतात. अच्छा एकच नाही असं 4-5 येतात असे. पण हे खोकल्यावरती एकदम गुणकारी. खोकल्यावरती गुणकारी म्हणजे डायरेक्ट चावून खायचं. चावून खायचं. हा हेलुंड्यासारखंच लागतं फक्त हे त्याची वेगळी टेस्ट आहे जरा थोडीशी. असं जड वाटतं जरा खाली जाऊन. हा आपलं तुरट लागतं. हा बघा तुम्ही खाऊन बघा आपल्या घशाला म्हणजे एकदम असं जड वाटल्यासारखं वाटतं. पूर्ण पुसून द्या. होऊन दे. ते माती खायची. छान आहे. आता हे का हे वनस्पती आहे हे ह्याला ढवळ बोलतात. मार लागतो ते नाही. हे हा आपल्या डोळ्याला जर मार लागला किंवा असा सटकारा लागला कशाचा किंवा आपल्या डोळ्यामध्ये काय उडून लागलं हा तर आपल्या डोळ्यात फुल पडण्याचं प्रमाण असतं. हा डोळ्यातून पाणी जर येत असेल डोळ्यामध्ये आपल्या कचरा गेला हा तर ह्याची जी मुळी आहे बरोबर. ती मुळी काढायची ना आपल्या त्याची सोलून हा अशी स्वच्छ अशी माती काढायची आणि ती आपल्या अशी डोळ्यात घालायची आणि अशी थोडीशी फिरवायची. पिळायची. आपल्या डोळ्यातली घाण आहे ना हा ती सगळी बाहेर निघून जाते. पिळायची नाही फक्त डोळ्यात ती मुळी फक्त घालायची. मुळी घालायची. काय म्हणतात याला ढवळाची ढवळ बोलते त्याला. ढवळ. हा हे बघा ही अशी मुळी आहे ती आता तुम्ही जरी ठेवली हा हा आणि ही जरी मुळी वाळली तरी पाण्यात फक्त बुडवायची थोडीशी ओल्ली करायची आणि डोळ्यात फिरवायची अशी करायची अशी हा आणि फक्त आपल्या डोळ्यात अशी म्हणजे, काही- पापणीला जरी आपली अशी पापणीवर करायची हा मोतीबिंदू वगैरे मोतीबिंदू. हा हा मोतीबिंदू पांढरा बिंदू. हा त्यासाठी ते उपयोग. मोतीबिंदू काचबिंदू. हा काचबिंदू ह्या ना म्हणजे ते ह्याने पूर्णपणे हळूहळू कमी पडत जातं. म्हणजे आपण वापरायची डोळ्यात लोकांच्या म्हातारे फुल पडतं म्हणतात तसं. फुल टाईप त्याला पण हे उपयोगाचं आहे. त्याच्यासाठी जास्त खास. हा खास त्यासाठीच आमच्याकडे हेच वापरतात लोक. डोळ्यात कचरा काही असू द्या ह्यानी कचरा निघून जाणार. नाही मोठे मोठे म्हणजे आपण ती ह्यानी बारीकच मुळी घ्यायची. डोळ्यातून पाणीच येणार पाणीच येणार आगच होती. म्हणजे असं डोळ्यात आपलं जरी आपल्या अंधार दिसत असेल हे घातलं ना
तरी आपलं डोळे निवड. डोळा स्वच्छ. आपल्याला जर वेल्डर काम करतो, हा. वेल्डरच्या डोळ्याला त्रास होतो ना, तेव्हा बरोबर. घातलं ना हा हा की तो क्लिअर झाला पाहिजे. जर ते जाते का भर सगळे बर बिरी जाते आणि मग तो डोळ्याला त्रास होतो. अच्छा. हा, आता मी स्वतः वेल्डरचं काम करतो, हा त्यामुळे मी पण असं मला त्रास झाला, मी आपलं हे फिरवलं, टेन्शन नाही. मस्त. दाखवते ना ह्या झाडाला म्हणतात बालगाचं झाड म्हणतात. भालग. भालग्याची भाजी, आता आपण घरी हीच बनवली आहे ना. हीच भाजी बनवली आहे. रान भाजी, ह्याची आहे ना, ह्याची फक्त एवढं 3च वर्षी पान. हा 3च पानं घ्यायची ती वरची अशी, हा. आणि ह्याला बारीक कटिंग करायची, चॉप कटिंग, आणि नंतर मग त्याला त्याला असं बॉईल करायची. कैची सारखी पानं हा दिसतात. तीन पानं असतात अशी. भालगा. भालग्याची भाजी कटिंग करून बॉईल करून त्याची परतायची नंतर. आता आपल्याला जेवायला घरी हीच बनवली. अरे वा. वाऱ्यामध्ये पडलेलं घर बोलले ते तेच आहे का? ते महाबळेश्वरला राहतात? नाही नाही, दिसतंय इथून. ते आजी मागच्या वेळेस सांगत होते ना घर पडलंय म्हणून. मग ते राहत होते का त्यावेळेस घर? नाही, घर ते महाबळेश्वरला राहायचे. पण ते वारा इतका प्रचंड असतो आणि पाऊस, तर त्या वाऱ्याच्या ह्याच्यात ते घर पूर्ण ढासळले. वाऱ्याने म्हणजे उचलूनच पलीकडे टाकले, छत आहे ना पलीकडे उचलून टाकलाय. बापरे. उचलून म्हणजे उचकटून टाकलं, एवढा प्रेशर होता वाऱ्याला. प्रेशर म्हणजे 4 गाव जरी आले तरी ते उचलणार नाही. त्याचं ते वरचं ते साडे ते उचलू शकत नाही. हा, इतकं त्या वाऱ्यामध्ये ताकद होती. वाऱ्याने उचलून फेकलेलं आहे ते. निसर्गाला चॅलेंज नसतं, माणसाने किती हे केलं तरी. आणि आम्ही मागच्या वेळेस असं आलो होतो, ह्या घरापाशीच मी आवाज दिला होता मला वाटतंय, गव्हाची. हा, त्यात असा औषधाने धरून हे गवळीचं नांगरणी करायची. हा. म्हणजे हे आता गहू पेरायचं, हम्म. आता हे असं बैलांवरती आम्हाला हे करावं लागतं. अरे वा, ही तयारी चालू आहे. आता गव्हाची तयारी चालू आहे. अच्छा. आता हे जे चिलट जावतेत हा, हा. तोंडाला, त्यामुळे ते म्हणून ते तोंडाला दादांनी हा, कपडा बांधला. त्यामुळे कपडा बांधला गेलाय. कारण काय म्हणजे ते पूर्ण त्रासच देतात. मग अशी तुम्हाला चावलं कानात ते- पण. हा, असं म्हणजे ते डायरेक्ट रक्तच काढतं बाहेर. हा, कानात पण जातात. मग आता हे पूर्णच नांगरून घेणार. हा, आता हे पूर्ण नांगरून आज घ्या. जेवढं होईल तेवढं होईल. हा, काय होईल ते होईल. परत 3 वेळा नांगरायला लागतं. 3 वेळा हे करायचं. आता हे काढल्यानंतर ना परत त्याच्यावरती ते आपलं लाकडाचं हे बनवलेलं आहे. लाकडाचं म्हणजे? लाकडाचं मैंद म्हणून असं बनवलेलं असतं. हा हा ते त्याच्यावर फिरवायचं. अच्छा. ते गवत आहे ना, हा हा ते चोळलं जातं. हा. ते ओके. चोळल्यानंतर मग ते गवत सुट्ट होतं आणि माती वेगळी होती. बरं. आणि मग ते वेचून गवत बाहेर काढायचं. परत नांगर फिरवायची. ते खाली जे दबलेलं गवत असेल ते परत बाहेर पडतं. अच्छा. परत त्याच्यावरती मैंद फिरवायचा. मग ते गवत परत चोळलं जातं. मैंद म्हणजे तो लाकडाचा फळ? लाकडाचा एक फळी बनवलेली अशी, हा हा हा. फळीप्रमाणे. मित्रांनो, मागे आपण दादांच्या घरी आलो होतो. दादांची जी मुलं होती, तर आपण दादांना विचारलं होतं हे शाळेत वगैरे जातात का? दादा बोलले होते शाळेत जातात, परंतु शाळा या ठिकाणी जी भरते ते दिवसा आड भरते. कारण जे गुरुजी या ठिकाणी शिकवायला येतात ते फार प्रचंड कष्ट मेहनत घेऊन या ठिकाणी येतात. आपण ज्या ठिकाणी रायरेश्वरावरती गाड्या लावतो खाली, तिथून सरांना चालत यावं लागतं. तर ही आतमध्ये या ठिकाणी शाळा आहे. शाळा कशी आहे ते आपण पाहूया. शाळा आणि हे मंदिर पण आहे, तर मंदिरातच शाळा भरती. आणि हे मंदिर वगैरे जे ते दादांनी स्वतः या ठिकाणी तयार केलेले, तर ह्या मंदिरातच ती शाळा भरती. अशा या दुर्गम ठिकाणी अवघी 5 ते 6 पटसंख्या असणाऱ्या शाळेत 4 ते 5 किलोमीटर पायपीट करून येणाऱ्या गुरुजींना खरोखरच मनापासून धन्यवाद. म्हणजे हे दोघं पहिलीचे आहेत, त्या दोघी चौथी? नाही, एक दुसरी आणि एक चौथी. आणि हा दुसरीला तू आहे का? आणि चौथीला तू, ती दुसरी. आणि हा तिसरी. अच्छा, हा तिसरीचा. मग आता चौथी नंतर यांना माध्यमिक रायरेश्वर किंवा मग त्यांच्या. अरे बापरे. ही वास्तविक वसती शाळा म्हणून सुरुवात झालेली. हा. त्यामुळे बांधकाम वगैरे नाही. खाली पण तुम्ही गेला हा, हा. पण शाळा नाही. इथं जागेचा प्रश्न आहे, त्यामुळे हे थोडक्यात समोर मंदिर आहे गणपतीचं, म्हणजे मूर्ती वगैरे तुम्ही स्थापन केली ना दादा, आणि मंदिरातच शाळा भरती आहे. तर मित्रांनो, शाळेच्याच बाजूला या ठिकाणी आपल्या महाराजांच्या राजगडाची प्रतिकृती बनवलेली आहे, ते आपण पाहूया. तर जांभळाच्या झाडाखाली आपला राजगड इथं बनवलेला आहे. मुलांनी बनवलाय. ओके.
शाळेतल्या मुलांनी राजगडाची प्रतिकृती बनवली, बालेकिल्ला आणि या 3 माच्या आहेत. आता यातली सुवेळा कुठली, संजीवनी कुठली, पद्मावती ते आपल्याला ओळखायचंय, परंतु छान प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. कॅमेराबद्दल प्रचंड कुतूहल असणारा दादांचा मुलगा यावेळी देखील कॅमेरा बघून मला येऊन बिलगला. गंजीचे गंजी आणून ठेवलेले असेल. दिसतंय का तू? त्याला बोललो आता येत आणि म्हणलं आपल्याकडे मी काय येतात म्हणलं इथे कुठली झाड आहेत ती पडले. दिसतंय का? त्याला दरवेळेस कौतुक वाटतं कॅमेऱ्याचं. मागच्या वेळेस पण तो फिरून फिरून कॅमेरा बघत होता. कसा दिसतोय तू? जेवण आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हे चुलते आहेत ना तुमचे? अच्छा, एवढेच आम्हाला हा म्हणून आमचे आहेत. ओके, चला निघतो आम्ही, येऊ परत. चला येऊ आजी, बाय. चला. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी शिवपूर्व काळापासून आणि शिवकाळातही या रायरेश्वराच्या पठारावर विशिष्ट प्रकारचा दगड सापडायचा. त्या दगडाला वितळवून त्यातपासून वेगवेगळे धातू तयार केले जायचे. त्याच्याच चुलींचे अवशेष दाखवण्यासाठी सुरेशदादा आणि त्यांचा भाऊ काही अंतर आमच्यासोबत चालून आले. मित्रांनो, आपण आता रायरेश्वराच्याच जंगलात आहे. तर दादांच्या घरापासून थोड्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी असं चूल रचलेली दिसत असेल. खूप मोठी चूल आहे अशी ही. तर हे शिवकाळात किंवा महाराजांच्या पण आधी ज्यावेळी या ठिकाणी परकीय सत्ता होती तर या ठिकाणी दगडगाळ चालायचा. दगडगाळ म्हणजे या ठिकाणी मोठी कढई ठेवलेली असायची, त्याच्यात मोठमोठे दगड जे गाळायचे या ठिकाणी, आणि त्यातून धातू बनवले जायचे. लोखंड म्हणा, पितळ म्हणा, तर असे दगड वितळून धातू बनवले जायचे. तर ती चूल मी तुम्हाला दाखवतो आणि ते दगड पण दाखवतो. तर हे बघा, हे अशी पूर्ण गोल चूल आहे. तर या ठिकाणी झाडं भरपूर वाढलीत त्यामुळे नीट कळणार नाही. चूल आहे गोल आणि याच्यावरती काळं डाग येतात. हा, तर या ठिकाणी जाळ जो चालायचा त्याचे हे डाग अजून पण आहेत काळे दगडावरती. आणि या ठिकाणी ती प्रचंड मोठी चूल मांडली जायची, खालून जाळ चालायचा आणि दगड त्याच्यात वितळले जायचे. दगडातून लोखंड, पितळ, तांब असं दगड वितळवून या ठिकाणी बनवलं जायचं. हे आवाज ऐकू शकता तुम्ही. ते आपण शिस पागळवतो, त्याचा कचरा निघून ते राहिलेला येत नाही, हे त्याचं राहिलेलं. अच्छा, हा राहिलेला कचरा आहे. हा कचरा आहे आणि त्याच्यातून हा राहिलेला. आपण आता शिस जसं पागळवतो, हा, पागळलं जातं शिस, तसंच त्यातून कचरा निघतो शिस, रॉ मटेरियल. हा, ते मटेरियल निघतो, तर त्यातला मटेरियल हा राहिलेला आहे. ओके, दगडाचा. आणि अख्खा पूर्ण ढिगारा हाय. ह्या बाजूला एक ढिगारा आहे, ह्या बाजूला एक. आता झाडे भरपूर वाढली त्याच्यावरती. आता हे पूर्ण हे गाळाचीच दगड आहेत इथं. पूर्वी मनाची लोक सांगायचे की इथं भट्ट्या वगैरे करून त्याचे लोखंड काढून भांडे बनवायचे ते लोक. अच्छा, तवे, टोप, पातेले, टोपांचे वगैरे ते गोळा बनवायचे ते, आणि ते त्यासाठी ते वापरायचे. अच्छा, म्हणजे जे वस्तू जे बनायचे पूर्वीचे लोक, तलवारी. बरोबर. मग ते ह्याच्यापासून तयार करून तलवारी वगैरे. अच्छा, पण दगड वितळवायचे पूर्ण. दगड वितळवायची. बापरे. जी पूर्वी लोक होती ती इथे करायची. शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून, शिवाजी महाराजांच्या काळातून. अच्छा, हा. तर मित्रांनो, मागं जे आपण दगडगाळ बघितली तर ती तुमच्या लक्षात झाडीमुळे दाट येणार नाही, पण तिथूनच थोडं पुढे चालत आल्यावर ही दगडगाळ भट्टी आहे. तर ही तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बरोबर गोलाकार मांडणी, दगड मांडलेली आहेत आणि याच्यावर मोठमोठ्या कड्या ठेवल्या जायच्या आणि इकडून जाळ घातला जायचा आणि दगड वितळून त्याच्यातून लोखंड, लोह जे ते तयार केलं जायचं विविध प्रकारचं. फक्त लोखंडच नाही, मग तांब, पितळ असे वेगवेगळे धातू ह्या दगडांना वितळून शिवकाळात किंवा शिवपूर्व काळात या रायरेश्वराच्या पठारावर चालायचे. आणि दादांच्या घराजवळ अशा 3 भट्ट्या आहेत आणि दादांच्या घराच्या मागून मागील बाजूस दादांच्या घराच्या अशी एक भट्टी आहे. तर कधी आलात तुम्ही तर सुरेशदादांना ह्या भट्टीबद्दल जरूर विचारा. दादा तुम्हाला इथं आणून ह्या भट्ट्या दाखवतील. हे लाल दांड्याचे. ओके. हे डायबिटीज साठी. अच्छा. हे डायबिटीज साठी ह्याचं आपण चूर्ण करून खायचं. ह्या मुळीचं, ह्या पाल्याचं. अच्छा, पाल्याचं. देठाचं आणि पाल्याचं, म्हणजे आपलं ह्याचं
डायबिटीस साठी सगळ्यात उपयोग आहे. साठी उपयोगी. काय म्हणतात, बेडकी ना. हा, बेडकीचं. आज या रायरेश्वराच्या जंगलात मनसोक्त भटकंती करत विविध वनस्पतींबद्दलची माहिती जाणून घेत अखेरीस आम्ही सुरेश दादांचा देखील निरोप घेतला.